दरम्यान सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा काल कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी एबीपी माझाच्या 0 अवरमध्ये केली। त्यावर ओमराजे निंबाळकरांनी सवाल उपस्थित करत त्यांची भूमिका मांडली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 40,800 मदत होत होती, ती नव्या निकषांमुळे केवळ 17,000 आहे। राज्यात नुकसान भरपाईसाठी 3 हेक्टरची मर्यादा होती। 1 जानेवारी 2024 पासून 3 हेक्टरची मर्यादा 2 हेक्टर करण्यात आली। 2 हेक्टरची मर्यादा अनेक शेतकऱ्यांसाठी अपुरी ठरतीये। विशेषतः 3 ते 5 हेक्टर शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे, असे मुद्दे ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केले। आपण पंचनामा करण्याचे आदेश आम्ही सर्वांनी दिलेले आहेत आणि काही ठिकाणचं पंचनाम्याचं काम जोरात चालू आहे, काही ठिकाणाचं पावसामुळे अजून काही अपूर्ण आहे। पण ज्या ज्या ठिकाणचं काम पूर्ण झालेत त्या ठिकाणी नुकसान भरपाई आम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि अजूनही पंचनाम्याचं खूप असं काम बाकी आहे। ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान या अतिवृष्टीमुळे झालेले त्या सर्वांना शासनाच्या वतीनं ही मदत केली जाईल। खरं तर मला बर्ने मामांना प्रश्न विचारायचा होता की ज्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी प्रति हेक्टरी 13,600 रुपये मदत केली आणि ती मर्यादा 3 हेक्टर पर्यंत होती, तर साधारणतः आपण जर हिशोब घातला तर 13-39 आणि 1,800 वरचे, तर साधारणतः 40,800 रुपये मदत शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित होतं, जे की निवडणुकीपूर्वी ह्याच सरकारनं दिले। मग नेमकं असं काय आता शेतकऱ्याचं कमी नुकसान झालंय की 13,600 ची मदत आताच्या राज्य सरकारनं 8,500 वर आणली आणि हेक्टरची मर्यादा सुद्धा फक्त 2 हेक्टरचीच केली। म्हणजे साधारणतः 40,800 रुपये शेतकऱ्याला मिळायला पाहिजे होते, तर आताची मदत धरून फक्त 17,000 रुपये, म्हणजे 8,500 रुपये हेक्टरी जर आपण पकडलं तर 17,000 रुपये हेक्टरी मदत मिळते। मला वाटतंय त्या शेतकऱ्याला सोयाबीन शेताच्या बाहेर काढण्यासाठी एका एकरला 5 ते 6,000 रुपयाचा खर्च आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार जी मदत करते ती फक्त 3,400 रुपये प्रति एकरी त्या ठिकाणी पडते। हे अतिशय दुर्दैवी आहे।